हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि रात्री मला झोपायला खूप लेट झाला होता आणि कणिक तिंबळे मी उठल्या अगोदर आणि ते मुरमुरे पण ठेवले. मला मुरमुरे लावून घ्यायचे तिखट मीठ आणि आमची रात्री बॅग पॅकिंग झालेली आहे. तर आम्ही आता निघणार आहोत थोड्या वेळाने 10 वाजता. आता वाजले सकाळचे 7:30. मी पोळ्या करून घेत आहे आणि चटणी पोळी असं काहीतरी आणि भाजीचं बघते आता काय होते काय नाही. आणि इकडे चहा बनवत आहे. गॅसच लावला नाही तुम्ही. पटपट पोळ्या करून घेते, मग नंतर बाकीचे काम करते. मी आता हे इथं पोह्याची तयारी करत आहे आणि इथं फोडणीची खिचडी. आणि हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेत 9:15 झालेत आणि सगळं झालं ऑलमोस्ट. फक्त मला रेडी व्हायचं, तयार व्हायचं. मी ड्रेस वगैरे घातला आता, कारण का मी आता ऐकलं माझ्या बहिणीचा फोन आला की ट्रेनमध्ये जास्त काही येत नाही, जेवायला वगैरे मिळत नाहीये म्हणे गॅस नसल्यामुळे. तर मी आता वेळेवर माझा खिचडीचा प्लॅन झाला. मी पोहे घेऊन जाणार होते आणि सकाळीच पोळ्या केल्या मी, चपात्या 7 वाजता. पण ती म्हणे की करून घे वेळ असेल तर. मग आता मी फोडणीची खिचडी करत आहे, मसाला खिचडी. म्हणजे कसं, जर नाही मिळालं तर रात्री 9 वाजता पोहोचणार आम्ही. जर नाही काही मिळाले तर आपल्याकडे बॅकअप राहावं म्हणून मी आता इकडे पोहे करत आहे. इकडे मी बस हे बघा, फोडणी दिली खिचडीला मी. आता थोडीशी उकळी आली की मी झाकण लावून ठेवणार आणि पोहे हलकेसे कोमट झाले. आता हे मी पॅक करणार आणि भरणार एकसारखं. आम्हाला कसं खायला पण सोपं जातं, म्हणजे खा आणि फेकून द्या थ्रू केल्यासारखं, म्हणजे की होऊन जातं हे बॉक्स वगैरे. मग हे भरत आहे 4, म्हणजे असं चमचे पण टाकत आहे मध्ये, म्हणजे घेतलं लगेच खाल्लं आणि फेकून दिलं. असं डबे वगैरे सांभाळायची गरज नाही आहे, इझी आहे. मी असंच करते सगळीकडे. आणि खिचडी पण फॉईल पेपरमध्ये पॅक करून घेऊन जाणार आहे, एकेकाला असं 4 याच्यामध्ये. हे बघा, हे पोहे पॅक करून घेतले मी नाश्त्यासाठी, कारण आम्ही नाश्ता वगैरे काही करून जात नाही आहे. सोबत मी सफाई पण करत आहे, भांडे पण घासत आहे. कारण का सकाळी 8:30 वाजता कामवाली येऊन गेली, झाडू पोछा भांडे सगळे करून गेलेली. परत खूप सारे भांडे बनवली मी, सगळा ओटा बिटा साफ करून घेतला. आता खिचडी बनवत आहे. खिचडी याच्यामध्ये ना पॅक करत आहे मी फॉईल पेपरमध्ये, म्हणजे खाता येतं असं. रेडी काय ह्याचं मला तुला तू चेहरा घ्यायला खिचडी पण घ्यायची. वा, ही तिखट झाली का रे मूळ कलर. दही घेऊन चला. दही घेतलं, खूप कमी टाकले रे मी. असं घे, खूप कमी टाकले होते रे मी तर मसाला एकही टाकला नाही, माहिती का. दही घेऊन चला. तर छान दही घेतलं, जेवढं मावल तेवढं दही घेतलं. कालच राहते ताजं दही लावलं होतं, डेंजर. आणि खूप छान दिसायला उलट, माहिती का. आणि ती मजा आहे. थोडंसं बघ बुड धरले, बुड गरम खिचडी टाकत आहे याच्यामध्ये. थंड करायला वेळ नाही, आता 10 वाजलेत म्हणून निघायचे. मजा नू लाईफ. आणि खिचडी तिखट मस्त झाली. तुम्ही एवढं छाती मी हे टाकलं रे, ह्याच्यात मी सांबर मसाला टाकला, त्याच्यामध्ये कोकोनट आणि बेडगी मिरची होती, त्याच्यामुळे कलर आला. मी म्हणाले एवढा कलर. माणूसची म्हणजे काय, तिखट वा, ते खातच नाही मी ते सगळी. मजा. चला आता सगळे मला हे भांडे घासायचे. चला आता अशा प्रकारे आम्ही निघत आहोत. आता वाजले 10:30. आमची 11:20ची ट्रेन आहे चंदीगड जयपूर. कारण आम्ही अचानक वेळेवर आमचा प्लॅन झाला, त्यामुळे आम्हाला असं आमच्या मनासारखी ट्रेन मिळाली नाही, दिवसाचीच मिळाली. तर हे बघा, आता किती वाजले, 10:30. 10:30 रेडी का. रेडी चल. अक्षत काय अनुज, एक काय हे असं काय कालचे नवीन घेतलं. हां, तर एकच बॅग आहे आमची आणि एक सॅक आहे, त्यात सगळं खाऊ घेतलेला. आणि ह्याच्यात आमचे 2 दिवसाचे कपडे. माझी तर काही शॉपिंग झाली नाहीये. मी गेले शॉपिंगच करणार आहे. मी एकच ड्रेस टाकला माझा, कारण तिकडे गेल्यानंतर तिकडचेच कपडे पाहिजे, असे वेगळे काहीतरी ना, प्रिंटेड वगैरे. त्यामुळे मी जास्त काही एकच टॉप घेतला माझा, म्हणजे टॉप नाही, 1 पीस घेतलेला.
बाकीची तर घ्यायची इच्छा आहे, बघू आता काय होईल. संध्याकाळी 9:30 वाजता का 9 वाजता, किती वाजता आहे? 9 वाजता ना, फोन लावा. 9 वाजता आहे ना आपण ट्रेन जयपूर किती वाजता येणार? 9. कॅब बुक केली आम्ही, आता कॅब येत आहे. फायनली आम्ही निघालो. कॅब आली. आता 10:30 वाजलेत, 10:40 झालेत. हा, निघालो आम्ही आता. 11:20 ला आमची ट्रेन आहे, हो ना. बसलो आम्ही फायनली ट्रेनमध्ये, हो ना. खूप गरमी आहे आज. मस्त आम्ही नाश्ता करून घेत आहे आता. आता बोला, मीठ बरोबर आहे? असं टेस्ट बरोबर आहे. खाल्लंच नाही तो वडा. भूक लागली तर 11:30 वाजले. आता खाऊन घेतो आम्ही. नाश्ता करून मी मस्त झोपले थोडा वेळ. आता 3 वाजलेत. आता आम्ही जेवण करत आहोत. तर छान चटणी, पोळी, भात आणि खिचडी खूप छान झाली होती. तर मी जेवून परत झोपी जाणार, कारण का रात्री खूप लेट झाला होता झोपायला, त्यामुळे झोप येत आहे मला खूप जास्त. आता बसलो छोटा. आता किती वाजले? 6:30 वाजले. आता 1 तास लेट आहे. खूप जास्त बोर होत आहे मला. 2 तास बिलकुल आवडत नाही दिवसाची ट्रेन. कोणी रिकामं नाही. आणि ट्रेनमध्ये ना मोबाईल खेळा वाटते, ना टी व्ही बघा वाटते, ना सिरियल बघा वाटते, काहीच बघा वाटत नाही मला तरी. हे मस्त एन्जॉय करायला येत हे दोघं. हे अनु, अक्षत, तू काय बघायला? इंटरस्टेलर. आणि तू काय बघायला? नाही तर मस्त आहे. हा, कुठेही काही कसं. अक्षत तुझं भारी आहे, काही संबंध नाही तुला बोर व्हायला काही आहे ना. मला बिलकुल आवडत नाही असं डुलू 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 ट्रेन मध्ये. हे काय असं 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 डुलू डुलू डुलू. मला रात्रीचा प्रवास आवडते, ट्रेनचा. दिवसाचा नाही आवडत. पण आम्हाला वेळ नव्हता आमच्या साहेबाला. वेळेवर आम्ही प्लॅन केलेला. नेक्स्ट टाइम जाणारच नाही असं वेळेवर केलं. पण याच्या मागे एक छान पण गोष्ट आहे, चला ती तुम्हाला पुढे तरून सांगते. ट्रेन. चला फायनली आम्ही आलो. लाईटच येते. 1 तास लेट होती. आता 10:20 झाले आणि आम्ही आता उतरलो. आता आम्ही आमच्या हॉटेलवरती जाणार आहोत. सगळीकडे लाईटच येते. खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि खूप छान पिंक पिंक कलर आहे. हे 150 वर्षापासूनचं आहे असं लिहिलेलं आहे, गौरवशाली. आणि असं वाटतं एखादं फोर्टच आहे. खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे, मस्त होतं. तर आता आम्ही कॅब बुक करत आहोत, तोपर्यंत मी शूट घेत आहे. हे आमचं हॉटेल परकोटा हवेली. वा. आणि 103 सक. ही आमची रूम 103. वा. बेड, एसी. हे बघ अक्षत, हे मला अशी कमानवालं पाहिजे होतं, हो ना. हे बघा, हे अशी कमानवालं मला पाहिजे होती रूम. थांब अक्षत, अक्षत थानुज. ही राजा महाराजाचं फील येते ह्याच्यामुळे नाही. ही आमची रूम. आता वाजलेत किती वाजले तो 11:30. 1 तास लेट होती.
ही आमची बाथरूम. एक थांब. मला कसा वाटला माझा आजचा व्लॉग प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.